सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कचरा टाकण्यास जागा मालकाने मज्जाव केल्याने नगरपंचायतीच्या कचरा घेणाऱ्या घंटागाड्या 5 दिवस बंद असून यामुळे देवगड जामसंडे शहराचा कचरा प्रश्न गंभीर बनला आहे। कचरा डंपिंग करण्याचा नवीन जागेचा प्रश्न 2 ते 3 दिवसात सुटेल अशी माहिती प्रशासकीय अधिकारी रोहित पाटील यांनी दिली आहे। मात्र सध्या उबाटा शिवसेनेकडे सत्ता असलेल्या नगरपंचायतीमध्ये सत्तेत असलेल्या नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे नगरपंचायतवर भाजपाचे प्राबल्य आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। नगरपंचायत हद्दीतील कचरा संकलनाचं काम, घन कचरा व्यवस्थापनाचं काम पूर्णपणे ठप्प झाले असून गेली 4 ते 5 दिवस हा कचरा संकलनाचं काम बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी प्रभागनिहाय घराघरातून कचरा हा मोठ्या प्रमाणात साठला आहे आणि त्या बाबतीत नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकतो, या कचरा संकलनासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व घंटागाड्या या पूर्णपणे नगरपंचायत हद्दीत आहेत त्या स्थितीत उभ्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हा कचरा डंपिंग करण्याची जी जागा ठरलेली होती त्या संबंधित जागा मालकाने कचरा टाकण्यास मनाई केल्याची माहिती हाती आली आहे। परंतु महाशिवरात्रीच्या कालावधीनंतर गेल्या 5 ते 6 दिवसात हा पूर्णपणे कचरा हा संकलनाचं जे काम आहे ते पूर्ण बंद झालं आहे। ठिकठिकाणी वाडीवाडीतून हे कचरा घराघरातून साठलेला असून देखील नागरिक या बाबतीत विचारणा करीत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहिलं तर ही 4 ते 5 घंटागाड्या ज्या विविध प्रभागातून नेहमी फिरत असतात त्या पूर्णपणे या ठिकाणी बंद स्वरूपात उभ्या ठेवलेल्या आहेत आणि यापूर्वी देखील अशाच पद्धतीचा परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीत त्यावेळी नगरपंचायतच्या कार्यालयाच्या बाजूला कचरा संकलनाचं काम करण्यात आलं होतं, कचरा डंपिंगचं काम करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे नगराध्यक्ष असो किंवा अन्य दालनांसमोर देखील कचरा टाकण्याचं काम आलं होतं। या ठिकाणी विरोधी पक्ष, सत्ताधारी व नागरिक या बाबतीत कोणती भूमिका आता यापुढील घेतील हे निश्चितपणे सांगता येत नाही। परंतु एकंदरीत हे कचरा संकलनाचं काम, घनकचरा व्यवस्थापनाचं काम गेली 4 ते 5 दिवस ठप्प झाल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। दरम्यान या संदर्भात प्रशासनाशी संपर्क साधला असता या ठिकाणी कचरा संकलनाचं काम गेली 4 ते 5 दिवस बंद असल्याचं समजलं आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई किंवा आवश्यक तोडगा येत्या 2 दिवसात काढण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून प्राप्त झालेली आहे। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 91 75 11 0202 94 21 14 54 24 86 00 73 07 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने।